व्ह्यू एन्जॉय करत करत वडापाव खायचा चाललाय. ऍक्शन तर कर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवत आहे मी. आणि आज मी मुंबईला आलेलो आहे कारण की माझं कॉलेज सुरू झालंय. आणि आज आम्ही पीजी मधले मित्र जुळलेलो आहे एकत्र आणि चाललेलो आहे गाडेश्वरला. आय थिंक आपण तुझ्या लास्ट मुंबईच्या ब्लॉग मध्ये आम्ही दोघंच होतो. आपण गेलेलो मरीन ड्राईव्हला. हा, मी तेव्हा ट्राय करत होतो ब्लॉग बनवायसाठी पण तेव्हा बनवलं नव्हतं. आणि आम्ही मलाबार हिलला चाललेलो. आता मी ब्लॉगिंग सुरू केलेली आहे आणि 12 ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत बहुतेक. आता बापरे. गाडेश्वरला चाललेलो आहे आणि एक मित्र याचा राहिलाय आमचा. त्यासाठी आम्ही थांबलोय, वेट करतोय पण तो काही दिसत नाहीये मागं. मग आता तो आला की भेटवतो त्याला. छत्री नाही का मित्रांनो बघू शकता, संकेत भाई आलेला आहे. बस ये रे भाई. काय जुळोय. चला गटलेलो आहे मी आता. सगळे चाललेलो आहे गाडेश्वरला. ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे आम्ही. पनवेल पाशी पोहोचलेलो आहे. हायवेला आहे NH4 पुण्याला जातो तो. आणि ट्रॅफिक लागलेलं आहे. आता सुटलाय ट्रॅफिक. पनवेल मध्ये आतमध्ये चाललोय आम्ही. कारगरवरून आलो होतो आतमध्ये. आता जायचे ते बहुतेक सिग्नल लागलाय. पनवेलमध्ये पोहोचलोय आम्ही आणि यांची चेष्टा मस्करी चाललेली आहे. असं करतात जणू काही लई दिवसानंतर भेटलोय. पण असं आहे की आम्ही पीजीच्या बाहेर राहतो आणि हे पीजी मध्ये राहतात. हे दोघं पीजी मध्ये राहतात. आपल्याला ती काय आहे ती कोणती तरी गाडी होती ती ह्या दादाला घ्यायची. काय आहे नाव गाडी? RTX 300 घ्यायची. कोणत्या कंपनीची आहे? TVS ची. तर असं मी बोलत होतो की आम्ही दोघं पण आधी पीजी मध्ये राहत होतो आणि हे दोघं अजून राहतात. तर आम्ही जास्त भेटत नाही. हा, ह्याच्या बेडवरती मी आलो होतो. तर मी 1 वर्ष काढलं आणि मी पण आता पीजी सोडले. आणि हे दोघं तर अजून आहे. त्यांची मजा चालली मस्त पैकी. बघू शकता. मित्रांनो मला सजेशन द्यायचे चाललेले आहेत. मस्त सजेशन आहेत. ऐकून मला सल्ले चांगले देत आहेत की कसं कसं व्लॉगिंग करायचं असतं, काय काय करायचं. कारण की हे पण प्रोफेशनली करून बसलेत. पण आता ऑफिसच्या कामामुळे त्यांना जमत नाही. आणि मित्रांनो आपण रायगड ट्रिप प्लॅन करूया का? मी एकदाच गेलोय पण रोपवेनं गेलोय. नाही का रे भाई? चला ना जाऊया. आमच्या वरती सुट्टी नाही का? तुम्ही तेवढं पण खरं नव्हतं बोलायचं. करूया ना ट्राय. चला की. जायचं का सांगा? जाऊ कसं काय विषय? पावसाळ्यात जाऊया. स्पॉन्सर करूया. पावसाळ्यात म्हणजे पण रोपवे ना चालत जायचं आपण पायरीला. सप्टेंबर मध्ये चालेल. काय नाही राऊंड ट्रिप मस्त होईल. ह्याच्या घरी जायचं, ह्याच्या घरी राहायचं. सकाळी हा, शुभम दादा महाडचा आहे. त्याच्या इथून जवळ आहे भरपूर. पुढे पण खड्डा मोठा. रायगड महाड मध्येच पडतं म्हणजे जवळच आहे तिथून. त्यामुळं मस्त. रायगड मध्ये महाड आहे. सॉरी गाईज, माझी मस्करी करायची चाललेली आहे यांची. सगळी माझी चेष्टा घेताय. ब्लॉगर म्हणल्यावर असं होतं कधी कधी शब्द. सॉरी गाईज पण असू द्या. असेच सल्ले देत आहे मला. जीप फिरते माझी पण असू द्या. चालेल काहीच काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. स्टे करायचा रायगड वरनं, जेवायचं, झोपायचं आणि सकाळी लवकर यायचं इकडे. ओके चालेल. सॅटर्डे संडे असं करणार. सकाळीला जायचं रायगडला, रात्री मित्रांनो बघा कसा मस्त स्पॉट आहे रे भाई. पाणी साठलंय बस. मंदिर हा, मंदिर पण आहे इथं बाजूला. एक प्रसन्न वातावरण आणि भाताची शेती बघू शकता. भात लावायचं चाललेलं आहे बाजूला. काय छान मोसम आहे. आणि आज आम्ही बाहेर निघालेलो आहे फिरायला. बाईक असती तर अजून मजा आली असती पण आमच्याकडे 2 बाईक नाही. त्यामुळे बाईक एवढं मजा एवढी भारी मजा येते ना भाई पावसाळ्यामध्ये. प्रथमेश आता लवकरात लवकर बाईक घे म्हणजे आपण जाऊया फिरायला. लवकरात लवकर बाईक राहील. साईडला आलोय कुठेतरी आता. शेत वगैरे लागलंय आता आम्हाला इकडं. आणि छोटी छोटी घरं आलेली आहेत. गाव संपलं की अजून किती लांब आहे भाई लोक? मुन्शी गावामध्ये आलोय. आणि ते आमचा आता मूड चाललाय बहुतेक बुट्टा खायला थांबायचं. पाऊस होत आहे हळूहळू. पाऊस आहे आज थोडा कमीच आहे रोजच्या पेक्षा. बरं आहे. फिरायला तरी भेटेल कुठे आम्हाला. मस्त पैकी फिरायचं आज. खूप दिवसानंतर बाहेर चाललो. एक दिन चलता है पर
हेल्दी खाते. हे काय इथे वडापावसाठी आम्ही थांबायचा प्लॅन करत आहे. अजून पण वडापावचा व पण नाही दिसत. एक मिनिट लगता है बहुत दिन के बाद. हा राईट लेफ्ट साइड गाड्या चेंज केल्या असेल रे. गलती अरे काय हो गई. चेंज केली मला काय विचारून जागा चेंज करणार. इकडे आम्ही उलट्या साईड बघत पहिला होतो. काळात त्यांचा इथं होता. मित्रांनो वडापावसाठी थांबलेलो आहे आम्ही मस्त. आणि वडापावचं दुकान आहे इथं. वडापाव खायचा प्लॅन आहे. खाऊयात गरम गरम वडापाव. मस्त असं वातावरण आहे. पाऊस थांबलेला आहे. मित्रांनो घेतलेले आहेत अर्धा किलो. एक अर्धा डझन केळी, अर्धा किलो आणि एक प्लम घेतलेला आहे. फोड रे. काय नक्की प्लम बघूया. कसं फोडू खायचं डायरेक्ट खायचं. कसं आहे आंबट आहे. आंबटच असतं प्लम. आंबट तुरट असतं. आंबट आहे. मीच घेतो मित्रांनो. परत मसाला लागणार. सोमगाबाई थांबले तिकडं कार मध्येच बसले बहुतेक. मी पण जातो आता घेऊन. मित्रांनो घेतलेला आहे गणेश. जातो गाडीमध्ये. शिवम दादाला द्यायचे. मस्त भाजले मसाला वगैरे लावलाय त्याने. मी गाडीमध्ये जाऊन बसलेले आहेत सब लोक. असा खाऊ तुम्ही दादा. हातात धर. मित्रांनो या वडापाव खायला. त्यानंतर केळ वडापाव मिक्स केलंय. शिवम दादा कणीस खातोय आणि गाडी चालवतोय. मित्रांनो बघू शकता. ए तू काय किती किलोमीटर राहिले बाबा? 5 किलोमीटर राहिले फक्त. मग करायचा एन्जॉय. पावसामध्ये एन्जॉय एन्जॉय. खाता ना बाबा भूक लागल्यानंतर ते. अरे भाई पैसेवाले सगळे लोक. गाईज व्ह्यू गाईज मस्त व्ह्यू आहे. काय मस्त ढग वगैरे आले आणि मोसम झालाय मस्त कडक. मित्रांनो पोलीस चेकपोस्ट वर थांबलेलो आहे आम्ही. थांबवलेलं आहे म्हणजे आम्हाला. बोला साहेब इथे पुढे लेफ्टला गाडेश्वरला नाही चाललो आम्ही. काय काम आहे ते तर फिरायसाठी नाही तर पुढे हॉटेल आहे ना जेवायला चाललो तिथं. तो हा इथला नॉनव्हेज प्रसिद्ध आहे बघा. हॉटेल पण जाणार आहे आम्ही. कुठे फिरायला नाही चाललो. आता तर गेले पुढची तर गाडी गेली. काहीतरी पर्पज आहे काय ती दाखवून गेली. असं नाही कुकिंग केली पुढे रेस्टॉरंटमध्ये त्यासाठी गेली. आता जेवायला चाललं तर ते काय सांग. पोलीस वाले सोडलं नाही आम्हाला. म्हणले युटर्न नाही या. बहाणा पण मारला पण आम्हाला काय जाऊन दिलेलं नाही. आत म्हणतात बंद आहे रस्ता. मग आता आम्ही जरा प्लॅन करतोय काहीतरी वेगळा. जायचं तर तिकडंच आहे पण कसं तरी वेगळीकडनं जायचं. बघूया जरा मॅप. नाही रे काय माहित आता. पकडलोय जातोय जातोय का नाही ते माहित नाही आम्हाला. प्रथमेश दादाचा विश्वास आहे जाणार. मग त्याच्यावरती विश्वास ठेवूया आपण. बघूया जाऊ कुठं जातोय कुठेतरी आपण. मित्रांनो ऑफ रोडिंग चाललेली आहे मस्त पैकी आणि खूप जोरात पाऊस झालेला आहे सुरू. आणि बघा क्या ही मस्त नजारा आहे बाजू में. करेल इकडे पाणी काय रे. राईटला आणि थोडस ही लक्ष इकडे तिकडे झालं तर एवढा छोटा रोड आहे की कुठं पण गाडी लगेच तटू शकते. त्यामुळं ड्रायव्हर का पूरा इम्तिहान होगा आज. कडक वाला. कुठं चाललंय तुला लद्दाख देखो रस्ते से पानी जा रहा है बह रहा है इधर उधर. सोडून दुसरं काय पुढचं फ्लो हे बघू शकता मित्रांनो किती भारी. लोक कुठेही कडक. तर भारी उतरायचे. डिक्की खोल. डिक्की खोल शुभम दादा. डिक्की छत्री घेतोय आणि वॉट अ व्ह्यू गाईज. सी बघू शकता गाईज शूट घेत आहे मस्त. आणि प्रथमेश आता खाली आम्ही तिकडे चाललोय. ते झाड दिसतंय ना समोर तिकडे. आणि वाव काय मस्त वाटतंय ना एवढं भारी. माथेरानचा डोंगर आहे.
तो माथेरानचा डोंगर आहे असं प्रथमेश दादाचं म्हणणं आहे. डायरेक्ट माथेरानला जायचं. आणि तो वॉटरफॉल बघू शकताय तुम्ही किती भारी दिसतोय. बरं तुमचं? वा. एक नंबर एक नंबर बाई. एका रेषेत चाललो आम्ही. ती पोएम म्हणा एखादी जुनी कुठली असेल ती मराठी मधली आहे का एखादी अशी बाहेर फिरायला आलोय आपण. मस्ती मस्ती नाही रुकनी चाहिए. पुढं बघ कसं असेल. मित्रांनो वरती आलोय. डॅमचा व्ह्यू बघू शकता. वॉटरला किती प्रेशर असू शकतं तुम्ही विचार करा. तिथं गेलो ना आपण तर काय हाल होईल विचार करा फक्त. आता बसतोय इथं जरा चिल मारायचं. मॅगी वेगी काय आम्ही आणलेली नाही इथं बनवायला नाहीतर मस्तच झाला असता माहोल. ओके इट्स ओके नो प्रॉब्लम. के वाइज देख सकते हो वड़ा पाव ट्रीट. संकेत भैया की ओर से. वडापाव वडापाव प्रेम आहे प्रेम कळलं का. प्रेम आहे प्रेम वडापाव. सॉरी गाइस. व्ह्यू एन्जॉय करत करत वडापाव खायचा चाललाय. मित्रांनो एक विनंती आहे तुम्हाला अशा मस्त ठिकाणी येऊन कधीच असा कचरा करू नये प्लीज. कधीच असा कचरा करू नये आहे ना. आणि सोनू दादा त्याच्याच धुंदीमध्ये खोयला आहे. तो पण ब्लॉग बनवत आहे पण तो इंस्टाग्राम वरती टाकतो. कडक. पण एक विनंती आहे ही करू नका कोणीच प्लीज गाईज प्लीज. कीप नेचर. न्यू ब्लॉगर इन द हाऊस. वाव न्यू ब्लॉगर इन द हाऊस. शुभम कोरपे 007 वेलकम टू यूट्यूब. चाल ना ऍक्शन तर कर. मित्रांनो खाली आलोय डॅमच्या जवळ आणि वॉटर फ्लो कडक आहे. व्ह्यू बघा एन्जॉय करा व्ह्यू. हे तर फुल एन्जॉय करतायत. चला मित्रांनो खूप केला एन्जॉय. फोटो वगैरे काढले थंबनेल वगैरे सगळं काढून झालेलं आहे. इंस्टाग्रामच्या रील साठी पण भरपूर काही काढलेलं आहे. कंटेंट साठी आला होता रिलीफ साठी नव्हता आला. आणि मस्त चिल झालेलं आहे. आता चाललोय बघितली नाही माघारी. आणि ही सगळी मला म्हणते तू फक्त रील साठी आला. हो असं नाही काहीच. हो रील तर लास्ट टाइम बर बाबा आलोय रील साठी. बस तुमच्यासाठी आलोय मित्रांनो. मी कंटेंट का भुका. कंटेंट साठी आलोय तुमच्यासाठी फक्त. काम कर नक्की लाईक करा. सगळं झालं फिरून मित्रांनो आणि जाता जाता पाऊस आला. आम्ही छत्री उघडली. गाडी लांब नाही तिथेच वरती आहे. त्या दुकान दिसते त्याच्या पाठी. आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी भेटतात एवढं काय. हो पहिला गाडी गार झाला असता आता. गाडी खराब होईल आपली. पहिला गाडी गार झाला असता आता पण वाचला तो. गाडी जवळ मित्रांनो बघू शकता शुभम दादाची i10. आलोय मित्रांनो गाडीमध्ये आणि ड्रायव्हर चेंज झालेला आहे. प्रथमेश दादा आता ड्रायव्हिंग करतोय आणि दोघं मित्रांनो फील आहे असली भारी. तू मागं बसायला पाहिजे होतं. काय नाही प्रॉब्लेम. व्ह्यू बघा फक्त मित्रांनो. ही माझी माझ्या उडवत राहणार आणि मला सगळं दिसतंय सगळीकडून. सगळीकडून फुलेवाडी भाई जन्नत आहे जन्नत. मित्रांनो सफरचंद खात खात घरी चाललोय आता. भरपूर झालं. शुभम दादाला कटाळा आलाय आता. जाऊया घरी आणि ब्लॉग इथंच थांबूयात. ब्लॉग आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.